शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा आहे आणि त्यानिमित्त सावंतवाडी येथे त्यांची सभा होणार आहे। या सभेमुळे आणि ह्या त्यांच्या आगमनामुळे सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण संचारलं आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या आपल्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्याच नक्कीच ह्या तिन्ही विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि त्यात आपली सावंतवाडी विधानसभा आहे तो तर इतिहास घडणार आहे। आता आमचे विद्यमान जे आमदार आहेत ते गेले 15 वर्ष या मतदारसंघावर ज्यांनी सत्ता गाजवली, त्यात 8 वर्ष मंत्रिपद उपभोगलं, पण तुम्ही बघायला गेलं तर एकही ठोस असं विकास काम त्यांना ह्या करता आलं नाही आणि त्यामुळे ते मिळालेले आमदारकी ज्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या बळावर आणि त्यांच्या मेहनतीवर फुकट मिळवलेली आमदारकी नंतर 2.5 वर्षानंतर 50 खोके घेऊन विकली आणि त्या आमदारकीचे मिळालेला पैसा आज ते आपल्या ऑफिसमध्ये वाटत आहेत आणि त्या वाटपाच्या मिळालेल्या खिरापतीवर काही कार्यकर्ते त्यात प्रवेश करत आहेत। कालपर्यंत जे कार्यकर्ते त्यांना शिव्या देत होते ते आज बघितलं तर आजूबाजूला त्यांच्या बसून त्यांचे गुणगान गात आहेत। म्हणजे ह्याच्या खोक्यांची कमाल की ह्यांची निष्ठा बदलली हेच आम्हाला समजत नाही। म्हणजे कालपर्यंत ते सांगत होते की आम्ही अपक्ष लढणार, आम्ही शिवसेनेकडनं तिकीट मागत होते, आज बघितलं तर ते त्यांचे गुणगान गात आहेत। ही सर्व निष्ठेची कुठलीही हे नसून ही खोक्यांची कमाल आहे आणि येणाऱ्यांना जो मिळालेल्या खोक्यातनं थोडे थोडे खोके वाटप चालू आहे। यात मी सर्व शिवसेनेकडे असं आवाहन करतो की त्या खोक्यांचं आता लोन हे आपल्या ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचत चाललंय। आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांची कुठलीही गाडी गाव पातळीवर समजा साड्या वाटप करत असेल, विविध प्रकारचे आमिष दाखवण्यासाठी पैसे वाटप करत असेल तर ते आम्ही रोखणारच आणि तेव्हा प्रशासनाचा गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण आम्ही कुठलेही यांना पैसे वाटप ते खोक्याचे जे पैसे आहेत जे 2 नंबर मध्ये कमवलेले आहेत ते वाटप करू देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन ही तुम्ही जे विकास काम केलं म्हणत आजच एक हास्यास्पदतेने एक काल आम्ही त्यांची हे वाचलं की मला लोकांनी बिनविरोध निवडून दिलं पाहिजे। अरे तुम्ही 15 वर्ष आमदार आहात, 8 वर्ष मंत्रिपद आहात, कुठलं असं विकास काम ठोस केलं ते तुमचे तालुका प्रमुखांना सांगता येत नाही, तर तुम्ही असं तुम्हाला बिनविरोध देण्यासाठी तुम्ही असं कोणतं योगदान दिलं? साधं तुमच्या समोर एसटी स्टँडचं काम आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे लाखो म्हणजे हे आलंय, शेकडो लोकांचे जीव गेले, ह्या सर्व जीव जाण्यातले जबाबदार हे दीपक केसरकर आहेत। तुम्ही साधं जर एक पॅरासिटामॉलची 2 रुपयाची औषधाची गोळी सुद्धा देऊ शकत नाही आणि तुम्ही सांगताय तुम्हाला बिनविरोध निवडून दिलं पाहिजे। पण ह्या सर्वांचं पाप म्हणजे लोकांचे जे हे होत आहे, लोकांची जी हानी होत आहे आरोग्यामुळे आणि माझ्या मते ह्या 15 वर्षात शेकडो लोकांचे जीव गेले, अपघातात असतील, विविध आजारामध्ये असतील, साप चावला तरी आपल्याला बांबुळीला पाठवलं जातं। म्हणजे ही परिस्थिती एक साध्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणू शकत नाही, मल्टी स्पेशालिटी उद्धव साहेबांनी 33 कोटी देऊन सुद्धा तुम्ही करू शकला नाही। म्हणजे अशा पद्धतीने फक्त इलेक्शन आले की तुम्ही प्रगट होता आणि एरशी तुम्ही अदृश्य होता। हे कुठेतरी अदृश्य विकासच तुमचा असं आम्हाला वाटतंय की तुम्ही जसे अदृश्य होता तसं विकास तुमचा अदृश्य आहे। तुम्ही मागे तुमचे दळवी साहेब सांगतायत की तुमचे जिल्हा प्रमुख की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं लीड घेऊन निवडून येतील। मला वाटतंय तुमचं निवडून येण्याचं बाजूला राहिलं, माझ्या मते सगळं डिपॉझिट जप्त होण्याची तुमची पाळी आली आहे, ही परिस्थिती तुमची राहिली आहे। तुमचे कार्यकर्ते तुम्ही बाहेरच्या इतर पक्षांना कार्यकर्ते आज पैशाचे आमिष दाखवून फोडून घेत आहात, त्यांना किती खोके देत आहेत हे तुम्हालाच माहित आणि त्या परमेश्वराला माहित, पण तुम्हाला अशी परिस्थिती का आली की इतर पक्षातले कार्यकर्ते फोडून तुमच्याकडे जमा करावे लागतात? म्हणजे तुमच्याकडे कार्यकर्त्याचं बळ नाही हे यातनं सिद्ध होतं। आणि जे आमचे आज कार्यकर्ते आम्ही कुठल्याही आमच्याकडे स्थान नसलेले कार्यकर्ते तुमच्याकडे येत आहेत, नाही तर तुमच्याकडे असे चांगले कार्यकर्त्याची संच बघितला तर कुठलाच संच नाहीये आणि तुम्ही जे आज इतरांच्या कुबड्यावर घेऊन चालणार आहात नक्कीच तुमचा याचा परिणाम 23 तारखेला तुम्हाला समजेल आणि येणाऱ्या काळात 1 नंबर नाही पण लास्टच्या 1 नंबरवर तुमचे मत तुमचं राहतील आणि तुमचं डिपॉझिट वाचताना तुमचं नाकीनेव येतील आणि कितीही तुम्ही पैसे वाटले तरी ह्या टायमाला सावंतवाडीची सुज्ञ जनता या पैशाला भीक घालणार नाही। कशाला? तुम्ही हे तुमचे कष्टाचे पैसे नाही आहेत, हे तुम्ही कसल्या मार्गाने कमवले हे तुम्हालाही माहित आहे आणि सर्वसामान्य जनतेला माहित आहे। तुम्ही जर बघायला गेलं तर ते म्हणतात मी जमीन विकून राजकारण करतो, पण असला कुठला जमीन विकून राजकारण करतात की त्यांची जमीन जी विकली ती 2009 मध्ये त्यांची 9 कोटीवर प्रॉपर्टी होती ती 132 कोटीवर गेली। जमीन विकून प्रॉपर्टी वाढते की जमीन विकून प्रॉपर्टी कमी होते हे आज संशोधनाचा विषय आहे आणि या सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहित आहे
की तुम्ही जमीन विकत नाहीत पण तुमची आमदारकी विकली, हे तरी कुठेतरी ह्याच्यातनं सिद्ध होत आहे. आरोप होतोय काय सांगा. दीपक केसरकरांना पाहिजे ते सोंग घेता येतं. ते पहिले सांगायचे की ही हत्या सगळ्या राणे साहेबांनी केली आणि आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे प्रचार करतायत. हे दहशतवादचं बागुलबुवा करून जनतेमध्ये आम्हाला सांगायचे. आज ते जनता हे सांगतात की दहशतवाद संपला. म्हणजे काय परिस्थिती तुमची चालली आहे, म्हणजे नेमकं तुमचं धोरण काय? म्हणजे तुम्ही फक्त सांगायचं की इतरांनी हत्या केली पण त्यांचे जनक राणेसाहेब होते. तुम्ही एक काळ असा होता की ते सांगायचे, पोपटाची उपमा द्यायचे की पोपटाचा जीव हा ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे पोपटाचा जीव काढण्यासाठी आपल्याला इलेक्शन हे करावं लागेल, राक्षसाचा जीव पोपटामध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघा ना, आता माझ्या मते ते पोपटाची उपमा स्वतःसाठी देत होते. कशाला? त्यांचा जीव हा मंत्रीपद आणि आमदारकीमध्ये आहे. आणि गेल्या वर्षी आमच्या ह्याच्याच लावरेतो व्हिडिओ मध्ये आम्ही आता लावणार आहोत की त्यांनी एक हे घेतलं होतं की आपण आता पुढच्या टायमाला नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे. पाटेकर देवाला समोरून सांगतो की मला आता आमदारकी बस झाली, मला आता पुढे आमदारकी नको, नवीन चेहऱ्याला संधी देईन म्हणून. हे आता बघा त्यांची प्रेस आहे की मला आमदारकी नको आहे. असं आहे की सावंतवाडीला इतिहास हा शिवरामराजे भोसलेंचा आहे, जे निवडून आला. 5 वेळा निवडून येणारे आमदार होते शिवरामराजे भोसले. त्याच्यामुळे आपण त्याचा आदर्श घेऊया. परंतु 5 वेळा उभं राहणे एवढे काय माझ्यामध्ये शारीरिक क्षमता आहे असं मी वाटत नाही. पुढच्या वेळेला तरुणांना संधी दिली पाहिजे. म्हणून या खेपेला मी शेवटच्या टर्मचा मी हा फॉर्म भरतो. कारण माझं स्वतःची अशी विचारधारा आहे की प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. ती संधी दिली जाईल. आणि त्याच्याच बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की काही अनेक कामं, अनेक निधी, कोट्यावधी रुपयाचा निधी, शेकडो कोटी आणि हजारो कोटी रुपयाचा निधी येऊन पडलेला आहे. हा योग्य रीतीने खर्च होऊन त्याच्यातून लोकांचं म्हणजे आता बघा ह्याच्यात ते स्वतः मान्य करतायत 2019ला की मी राजकारणात रिटायर घेईन आणि मला नवीन चेहऱ्यानं संधी देईन. म्हणजे आता तुम्ही ह्याच्यात समजा 2024 मध्ये अशी कुठली आपत तुमच्यावर आली की 2024ला परत तुम्हाला मंत्रीपद पाहिजे, तुम्हाला आमदारकी पाहिजे? ह्याच्यावरून समजावं की ह्या टायमाला लोकांनीच त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आणि दर टायमाला जे आपले विचार बदलत असतात. हे सावंतवाडीची जनता आणि आमचं पाटेकर स्थळ आपलं देवस्थान आहे, नक्कीच यांना अद्दल घडवेल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे बदल घडेल. आणि आमचं धोरणच आहे की बदल हवा तर आमदार नवा. आणि ह्या टायमाला नक्कीच ह्या सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकून आमदार निवडून येईल. बस झालं, मला आता राज्याची जबाबदारी नको. आता मला फक्त माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कल्याण करायचं आहे. मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातच राहायचंय, मला कोकणचं राहायचंय. कोकणचीच जबाबदारी द्यावी अशी ते शासनाकडे विनंती करतात. याचा अर्थ ते महायुतीचं शासन येईल हे धरूनच चालतायत. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? त्यांचं कसं आहे, ते कायमचं सांगतात गेल्या आमदारकीला सांगितलं होतं मला बस झाली, मी आता गावातली लोकांची सेवा करण्यासाठी आमदारकी लढवत आहे. पण माझ्या मते आमदारकी निवडल्यानंतर एका गावामध्ये पोहोचले नाही. आणि आता तुम्ही बघितलं तर त्यांनी असं जाहीर केलं होतं की माझी उर्वरित विकास कामं आहेत ती पूर्ण केल्याशिवाय मी काय सावंतवाडी मतदारसंघात येणार नाही. आता त्यांची कुठली उर्वरित कामं, त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सही फक्त एक राहिली आहे आणि ती सही झाली की मी सावंतवाडी मतदारसंघात येईल. पण ते काही सही झाली नाही, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालं नाही. आणि ते आता मतदारसंघ तुम्ही बघा कुठल्या गावामध्ये गेलेत, कुठल्या गावामध्ये जाऊ शकत नाही. ते फक्त असे आपल्या ऑफिसमध्ये बसून पैसे वाटपच करत आहेत. पण कुठल्या गावामध्ये तुम्ही सगळं पत्रकार इथे समोर आहात, तुम्ही दाखवा कुठल्या गावामध्ये ते गेलेत म्हणून. ते गावामध्ये जाऊ शकत नाही, तोंड दाखवणार काय लोकांना? विकास सांगणार काय? विकास केला नाही म्हणून तुम्हाला साड्या वाटाव्या लागतात ना, विकास केला नाही म्हणून तुम्हाला पैसे वाटावे लागतात, खोके वाटावे लागतात आणि इतर पक्ष फोडून तुम्हाला घ्यावे लागतात. जर तुम्ही विकास केला असता तर तुम्ही नक्कीच दारोदारी फिरण्याच्या लोकांचे कुपडे उठवण्याची गरज नव्हती. आणि तुम्ही गावामध्ये कुठल्या गावामध्ये त्यांनी जाहीर करावं की कुठल्या गावात भेट त्यांनी दिली? एकाही गावामध्ये भेट देऊ न शकलेले असे स्क्रीन लावून फक्त प्रचार करतायत. म्हणजे हे आमदार म्हणावं की काय? आणि तुम्ही जर म्हणायला गेलं की सावंतवाडी शहराचा विकास सोडा, भकास करण्याचं काम दीपक भाईने केलंय. हायवे एकतर बाहेरनं गेला, झाडाप पत्रली, त्याच्यामुळे सावंतवाडी शहराचं मोठं नुकसान झालं. येणाऱ्या काळामध्ये जो होता संकेश्वर बांधा रस्ता, तो बावळट मार्गे जाण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही काय असं भरीव काम केलं? आजऱ्यापर्यंत तो रस्ता होऊ शकतो आणि पुढे आंबोली ते सावंतवाडी कशामुळे रखडला?
तुम्ही एवढं मंत्रीपद होता, तुमच्याकडे शिंदेचं राज्याचं प्रवक्ता पद होतं, तुम्ही म्हणत होता शिंदे रात्री 3 वाजेपर्यंत झोपतो तोपर्यंत मी त्यांच्यावर असतो. मग एवढं तुम्ही त्यांच्यावर असून विश्वासी सहकार्य असून तुम्ही कुठली कामं केली? स्वतःची कामं करून घेतली की विकासाची कामं करून घेतली हे सुद्धा तुम्ही जाहीर करावं. नाही, शैलेश परब साहेब आजच सावंतवाडी झालेत आणि एका टप्प्यात इलेक्शन असल्यामुळे मुंबईची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जोगेश्वरी जो मतदारसंघ आहे त्यात ते लिडिंग करत आहेत आणि उद्धव साहेबांनी त्यांना तिकडची जबाबदारी दिली. पण आज शैलेश परब सिंधुदुर्गात आहेत, उद्या उद्धव साहेबांच्या दौऱ्यानिमित्त ते सावंतवाडीत आले आहेत आणि आता आपले संपर्क प्रमुख नवीन नेमणूक झालेली आहे आणि त्यांना उद्धव साहेबांनी मुंबईची जबाबदारी दिली आहे. कशाला एका टप्प्यात असल्यामुळे त्यांना इथे आणि तिथे जास्त प्रवास करता येत नाही. तरी पण आता 2 दिवस आजच फोन झाला होता त्यांचा की आपण 2-3 दिवस या मतदारसंघात आहे आणि नक्कीच या मतदारसंघात मी दौरा करेन म्हणून. तुमचे जिल्ह्याने आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्याचा कितपत फटका तुमच्या उमेदवाराच्या मतामध्ये बसू शकतो? कसं आहे, ते आले आणि कधी गेले हेच आम्हाला समजलं नाही, त्याच्यामुळे त्याचा फटका काय हे आम्हाला संशोधनाचा विषय आहे. ते कधी एका घरात समाधानी नसतात, जसे दीपक भाई आहेत तसेच बाळागावडे सुद्धा आहेत. त्याच्यामुळे दीपक भाई एका घरात कधी समाधानी नाही, तसे बाळागावडे सुद्धा नाही. आणि सर्व पक्ष फिरणार आहे ना, आम्ही आता काय सांगावं, म्हणजे सर्व घरं त्यांना फिरायची सवय झाली आहे, त्यामुळे एक एक घर फिरतायत ते. असं त्यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत मंत्री महोदयांनी सांगितलं. 2543 कोटी ही अमाऊंट फार मोठी आहे, त्या दृष्टीने विकास कामे झाली. तुम्हाला एक सांगायचं ना, तर दीपक भाईने विकास अदृश्य केलाय. तो 2005ची 5,000 कोटी सांगितलं तरी आम्हाला मान्य करावं लागेल. त्यांनी जाहीर करावं कुठला विकास भरीव केला तो. रस्ते, वीज, पाणी हा होतच असतं, त्याच्यामुळे त्याचा काय तुम्ही हे पकडू नका. तुम्ही 2005ची कोटी कुठे खर्च केला त्यांच्यात तुम्ही सांगू शकत नाही, तर तो कशा कामात आहे? उद्या आम्ही सांगितलं मी 5,000 कोटी खर्च केले, पण माझ्याकडे पाहिजे ना मी कुठे 5,000 कोटी खर्च केले ते. तुम्ही फक्त भाषणामध्ये सांगता 2,000 केले, 3,000 कोटी केले. 3,000 कोटी कुठे खर्च झाले, त्याच्यामुळे काय फायदा आला? साधा रोजगाराचा प्रश्न तुम्ही मिटवू शकत नाही, साधा हॉस्पिटल तुम्ही करू शकत नाही, साधा तुमच्या ऑफिसच्या समोर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही चकाचक केलं, कोट्याने रुपये खर्च केले, साधा समोर तुमचं स्टँड आहे त्याच्यावर तुम्ही 5 लाख रुपये खर्च करू शकत नाही. 2,500 कोटी आणि 5,000 कोटी काय करायचे? जनतेच्या फायद्याचं नाही. तुम्ही तुमच्या ऑफिस समोर बघा, सावंतवाडी शहरातले रस्ते बघा, एकही रस्त्यावर डांबर राहिलं नाही. म्हणजे दीपक भाई म्हणतायत मी विकास केला, कुठे विकास केला? तुम्ही शहरातले रस्ते जर करू शकत नाही, शहरातलं तुम्ही तुमच्या दारात जाता, दारातला रस्ता तुम्ही जर रिपेअर करू शकत नाही, तर विकास करणं हे कुठेतरी संशोधनाचा विषय आहे. आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांना नक्कीच ह्या जनता धडाव शिकेल आणि त्यांची जागा त्यांना दाखवण्यात येईल. तेली एकतर्फी इलेक्शन निवडतील आणि मोठ्या फरकाने आम्ही आता ह्या टप्प्यावर इलेक्शन आहे की दीपक भाईचे जो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जरी असले तरी ते शरीराने त्यांच्याबरोबर आहेत, मनाने ते शिवसेनेबरोबर आहेत आणि ह्यांचा जो प्रवेश चालू आहे त्याच्यामुळे मोठा असंतोष त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पसरलाय. जे जुने जाणते कार्यकर्ते ते कायम आमच्या संपर्कात आहेत, ते फक्त शरीराने म्हणजे काय एवढी वर्ष असल्यामुळे कुठेतरी म्हणतात आम्ही तुमच्यावर आहोत, पण त्यातल्या त्यात त्यांचा गावातला कट्टर कार्यकर्ता जे देवस्थानचे प्रमुख म्हणतात ते सुद्धा 2 दिवस पहिले आमच्यावर भेटून गेले. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते सर्व नाराज आहेत आणि गुप्तपणे आमचं काम करत आहेत. येणाऱ्या 23 तारखेला तुम्हाला त्याचा निकाल समजेल आणि तेली साहेब एकतर्फी निवडून येतील.